नमस्कार, आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतपर शासन निर्णयात संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा समावेश करावा, या मागणीसाठी आज सर्व पक्षीय नेत्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आले। यावेळी महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पहा या म्हणजे 9 तारखेचा कालचा जी.आर. शासनाने काढला आणि जळगाव जिल्ह्यातला शेतकरी गर्भगळीत झाला। 15 पैकी फक्त 4 तालुके घेतले, 11 तालुके त्या ठिकाणी वगळण्यात आले। जळगाव जिल्ह्यात संपूर्ण शेतकरी त्या ठिकाणी कोसळलेला आहे, डाय मोकलून रडतोय। कापूस संपलेला आहे, मका संपलेला आहे, केळीला सुद्धा खोडाला त्या ठिकाणी पांढरे कोंब आलेले आहेत, संपूर्ण सोयाबीन संपलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये फक्त 4 तालुके घेऊन या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा या सरकारने केलेली आहे। येत्या 2 दिवसाच्या आत जर यांनी ते पूर्ण राहिलेले 11 तालुके जाहीर केले नाही तर या मंत्र्यांना जिल्हा बंदी, सरकारच्या प्रत्येक प्रतिनिधीला जिल्हा बंदी असं ठोस आंदोलन महाविकास आघाडीच्या तर्फे जळगाव जिल्ह्यामध्ये होईल। दिवाळी सुद्धा करायची की नाही करायची अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आहे, आम्ही शेतकऱ्यांसमोर आहेत आणि हा जनाक्रोश या ठिकाणी सरकारला जर कळत नसेल तर यातून होणाऱ्या नुकसानी सरकार जबाबदार राहील। तात्काळ त्यांनी उर्वरित 11 तालुके सुद्धा ओल्या दुष्काळात जाहीर करावे। हा थेट आव्हान आहे का आपल्यावरती? थेट आव्हान आहे, शेतकऱ्यांच्या भावना आहेत। शेतकरी प्रतिनिधींचे कालपासून फोन चालू झाले, शेतकरी या ठिकाणी म्हणताय आम्ही येतोय। आम्ही म्हटलं आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात आघाडीच्या वतीने देतो। या 2 दिवसात जर निर्णय झाला नाही तर जळगाव जिल्ह्यामध्ये 4ही मंत्र्यांना जिल्हा बंदी या ठिकाणी आमचा निर्णय फायनल आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये काल परवा जी बाधित तालुक्यांची यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील 4च तालुके घेण्यात आले। हा जो पाऊस पडला सप्टेंबर मध्ये, हा जळगाव जिल्ह्यात आपल्या कृषी अधिकारी किंवा महसूल यंत्रणेचा जो जी.आर. आहे त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे। शेतकऱ्यांचं कमी अधिक नुकसान असेल पण संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। माझा आरोप असा आहे की या जळगाव जिल्ह्याला 4 मंत्री आणि 4च तालुके, मग बाकीच्या तालुक्यांनी काय घोडं मारलं? धरणगाव असेल, एरंडोल असेल, चाळीसगाव असेल, भुसावळ असेल, चोपडा असेल, पूर्ण जळगाव जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा ही महाविकास आघाडीकडून मागणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो होतो। आणि जोपर्यंत पूर्ण जळगाव जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी हा लढा चालूच ठेवणार आणि पुढील आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरून करणार आहोत।